नमस्कार. मी रुद्राक्षी. आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. आपण जे घरात नेहमी वेगवेगळे पदार्थ वापरत असतो, त्यांचे आपल्याला उपयोग व फायदे माहीत नसतात. तर आपण जाणून घेऊया. इथे हे आहे वरी, हे अलसी, काळी मिरी, मोहरी, नाचणी आणि ही आहे लवंग. आपण पाहू शकता. तर चला आपण जाणून घेऊया आळसीचे फायदे. आळसी खाण्याने पचनक्रिया सुधारते. जवसामुळे भूक वाढते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, दाताचे दुखणे कमी होते. आळशीमुळे त्वचा आणि केसांचा फायदा होतो. आळशीपासूनचे तेल बनवले जाते. आळसीचे तेल केसांसाठी खूप लाभदायी व फायदेशीर आहे. त्या तेलाचे फायदे. या तेलामध्ये व्हिटॅमिन सी केसांच्या मुळांना पोषण देते, केस गळती कमी करण्यास मदत करते. यापासून बनवलेले तेल अनेक औषधी तयार करण्यासाठी वापरले जाते. अलसीच्या बियांमध्ये 20% प्रोटीन असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. अलसीपासून वेगवेगळ्या प्रकारे आपण चटणी देखील बनवू शकतो. हे सर्व आता मी सांगितले अलसीचे फायदे. ही आहे अलसी. आता आपण बघूया काळी मिरी. काळी मिरी आपण आपल्या रोजच्या वापरात वापरतो आपण. काळी मिरीचे फायदे. काळी मिरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गॅसची समस्या असल्यास काळी मिरी हा रामबाण उपाय आहे. 1 कप पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा काळे मीठ हे काही दिवस खाल्ल्याने गॅसची समस्या दूर होते. खोकल्यावर सुद्धा काळी मिरी फायदेशीर ठरते. अर्धा चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा मध एकत्र करून खाल्ल्याने खोकला कमी होतो. आता आपण बघूया लवंगाचे फायदे. ही आहे लवंग. लवंग खाल्ल्याने अनेक फायदे आहेत. लवंगमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी यासारखे घटक असतात. लवंग खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. लवंग खाल्ल्याने गॅस, सूज यावर आराम मिळतो. लवंग आपले दात दुखत असेल तर लवंग दाढेखाली धरून ठेवल्यास दाताचे दुखणे कमी करण्यास मदत करते. पण लवंग हा उष्ण पदार्थ असल्यामुळे त्याचा वापर जास्त करू नये. त्यामुळे पोटदुखीसारखे आजार उद्भवू शकतात. लवंगापासून सुद्धा तेल बनवले जाते. आपण इथे पाहू शकतो. ही आहे मोहरी. मोहरी आपण अगदी रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ वापरत असतो. मोहरीचे देखील तेल बनवले जाते. मोहरीची मस्त मिरची, कांदा घालून, हळद घालून भाजी बनवली जाते. मोहरीच्या तेलाचा वापर केल्याने केस मऊ चमकदार होतात. पोट दुखत असल्यास आपण पोटाची मालिश मोहरीच्या तेलाने केल्यास आराम मिळतो. आपण इथे बघू शकता. हे नाचणी. आपण नाचणी म्हणजे काय ते आधी जाणून घेऊया. मोहरी आणि नाचणी हे एकसारखे दिसत असले तरी त्यामध्ये खूप फरक आहे. नाचणीला रागी असं देखील म्हणतात. नाचणीमधून आपल्याला फायबर, प्रोटीन, कॅल्शियम मिळते. नाचणीचं सत्व देखील काढलं जातं. नाचणीपासून पातळ अशी नाचणीची आंबीळ बनवली जाते. नाचणीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे एकदा 1-2 भाकऱ्या खाल्ल्या की लवकर भूक लागत नाही. आजकाल आपल्याला मधुमेह म्हणजे डायबिटीसचे पेशंट खूप लोक दिसतात. तर मधुमेहावर नाचणी हा एक उत्तम उपाय, रामबाण उपाय आहे, जो रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. हिमोग्लोबिनची कमी असणाऱ्यांनी सुद्धा आपल्या आहारात नाचणीचा समावेश केल्यास मदत मिळते. तुम्हाला सतत भाकरीचा कंटाळा आला असेल तर नाचणीपासूनचे वेगवेगळे पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता. जसं की रागी डोसा, उपमा, यापासून बिस्किटे, पापड देखील बनवले जातात. नाचणीचे सत्व अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत घेऊ शकतात. त्यामुळे कोणताही साईड इफेक्ट्स होत नाही. आता आपण जाणून घेऊया वरीचे फायदे. वरीचे तांदूळ खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. मधुमेहाच्या पेशंटसाठी खूपच फायदेशीर आहे. वरीच्या तांदूळाला भगर असं देखील म्हणतात. भगरीमध्ये प्रथिने भरपूर असते. शिवाय तांदूळ गहू यापेक्षा जास्त कॅलरी कमी असतात वरीमध्ये. भगर पचायला हलकी असते. जास्त प्रमाणात आयरन असते. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई जास्त असते. वरीचे तांदूळ आपण उपवासाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारे पदार्थ बनवून
खाऊ शकता. माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.